तुमचासुद्धा विश्वास बसणार नाही. फक्त 2 कांद्यापासून छान अशा 2 रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवते आणि ते सुद्धा अगदी झटपट 4 ते 5 मिनिटामध्ये तयार. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. तर इथे मध्यम साईजचे 2 कांदे मी घेतलेत. बऱ्याच जणांना कच्चा कांदा खायला तर अजिबात आवडत नाही. मग त्यावेळेला अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा, खूप आवडेल सर्वांना. आणि कांद्याचे तर म्हणजे कच्च्या कांद्याचे किती फायदे आहेत हे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं रक्तशुद्धीकरण करण्याचं काम कांदा करतो. त्यानंतर डोळ्यासाठी, त्वचेसाठी किंवा आपल्या केसांच्या वाढीसाठी, केसासाठी कांद्यापासून खूप असं पोषण भेटतं. तर बरेच असे सांगेल तेवढे फायदे कमीच आहेत. खूप कांदा असा फायदेशीर ठरतो आपल्या शरीरासाठी. तर दोन्ही पण कांदे मी चिरून घेतले आणि चिरून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये ते काढून घ्यायचे. तर इथे पहा मी कच्ची कोथिंबीर घेतले आणि कोथिंबीरच्या ज्या कोवळ्या काड्या असतात ना, त्यासकटच कोथिंबीर चिरून यामध्ये घालणार आहे. यातली थोडीशी कोथिंबीर मी यामध्ये वापरते. चिरलेली कोथिंबीर घालून झाल्यानंतर धने जिरे पूड आणि लाल तिखटसुद्धा यामध्ये अर्धा चमचा या प्रमाणानुसार घातलेला आहे. त्यानंतर आणखीनच याची चव वाढवण्याकरिता भाजलेले शेंगदाण्याचं कूट हे सुद्धा मी यामध्ये घालते. आता कुटाचं प्रमाण मात्र तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. आता तुमच्या लक्षात आलंच असेल, मस्त छान अशा चमचमीत अशा कांद्याच्या 2 चटणीचे प्रकार मी तुम्हाला करून दाखवते. तर आता तडक्याचं भांडं गरम करायला ठेवून यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की मोहरी घालायची. चांगली तडतडून द्यायची आणि त्यानंतर मग जिरे घालायचे. कढीपत्त्याची पाने आणि त्यानंतर आता मी गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद केल्यानंतरच हिंग यामध्ये घालते. गरम गरम असा तडका या कांद्याच्या चटणीवरती घालायचा. एवढी भारी चव लागते ना. आणि आणखीन एक यामध्ये थोडासा लिंबू रस किंवा लिंबू पिळा, मस्त चवदार चटणी लागते. आता चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून एक महत्त्वाचा घटक यामध्ये घालायचा राहिलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचे आणि पुन्हा एकदा चांगलं व्यवस्थित छान असं हे मिक्स करून घेतलं. तर हा झाला चटणीचा पहिला प्रकार. आणि दुसरा प्रकार तर खूप सोपा आहे. आता हीच चटणी आपण त्यामध्ये यूज करणार आहोत. तर यामध्ये काय करायचं आहे, आता तुम्हाला जर अशी खायला आवडत असेल तर अशी खायला घ्या, किंवा अजूनच याची चव वाढवण्यासाठी यामध्ये मी घट्ट असं दही घालते. आणि दही जास्त पण आंबट नको आहे. 1 चमचाभर मी दही यामध्ये घातलेलं आहे. दही घातल्यानंतर सुद्धा व्यवस्थित चांगलं हे मिक्स करून घ्यायचे. या दोन्ही प्रकारापैकी कोणताही प्रकार तुम्ही बनवू शकता. तुम्हाला जर दही घालायचंच नसेल तर लिंबू रस घाला थोडासा, मस्त चव लागते एकदम. चपातीसोबत, भाकरीबरोबर किंवा भातासोबतसुद्धा तोंडी लावायला एकदम झक्कास लागते चटणी. नक्की बनवून बघा आणि झटपट होते, काय फारसा वेळ नाही लागत. कशी वाटली रेसिपी मैत्रिणींनो? थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन, जुन्या, पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील. एखाद्या दिवशी बघा भाजी बनवायचा खूप कंटाळा येतो, अशा वेळेला मस्त अशी कांद्याची चटणी बनवा, खरंच पोटभर जेवण जाईल. एवढी भारी चविष्ट झाली आहे ना, जबरदस्त चव लागते बघा. चला तर मग लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपीसोबत.